आम्ही चालले आता वाणगाव. काय बोलतात का हनुमान नगरला. तर गॅस बघू शकतात संध्याकाळचा टाईम आहे. किती वाजलेत? 7 वाजलेत ना. किती वाजलेत? कुत्रा पण आहे काळा काळा मध्ये मध्ये. बापरे, बघू शकतात काळा कुत्रा आडवाच आहे. तर हे असं गाव आहे बघू शकतात. आणि भरपूर इकडे एकदम झाडं पण झोपली बघा. झोपली की कशी पानं विटकून जातात ती सर्व. बघू शकतात सर्व आहे बघा. इकडे माणसं कोणच नसतात संध्याकाळी. बघू शकतात. आणि बाकी आजीबाई. आणि बघू शकतात किती अंधार अंधार वाटतंय ना. अजून एक सायकल आली. हे गाड्या वगैरे काही नसतात जास्त. एरिया बघू शकता तिकडे पूर्ण जंगल जंगल है ना. सायकल आणि इकडे पूर्ण जंगल आहे जंगल. आणि जंगलामधून जायचं बघा. भात आहे भात. आणि बाय माझी आईच्या खांद्यावरती बसली. आई चालले लवकर लवकर. इकडे एक गाडी उभी आहे बघू शकता. तिकडे आतमध्ये एक घर दिसतंय आणि एकच आहे. आणि आपण तर हे झाड कोणी बघितले कोणाला माहिती आहे कोणतं झाड आहे तो माहिती असेल तर सांगू शकतो. ते बघा पूर्ण जंगलच आहे. अगर तुम्हाला बघायचं असेल तर खूप लांब व्हिडिओ होणार, मोठा व्हिडिओ होणार. तर बघू शकतात पूर्ण जंगल जंगल जंगल. आणि ही दात काढते. आणि बघा कशी चिव 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 आवाज येतो का? पाखरांचा आवाज येतो का? कसा येतो बघा. चिव 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 चिव. बघू शकतात येस. बघा तिकडे पूर्ण जंगल जंगल आहे जंगल. इकडनं पण एक गाडी. तर ह्या 2 गाड्या गेल्या तिकडे. ते लोक कामावरून वगैरे आले असतील ना म्हणून त्या गाड्या आल्या. आणि बघू शकतात इकडे कुठेच काय घर वगैरे नाही. अजून एक गाडी आली. इकडनं पण दाट आहे जंगल आहे ना. दिसतंय पूर्ण एकदम जंगल जंगल आहे. जेवढ्यापर्यंत जाईल ना तेवढ्यापर्यंत जंगलच आहे. हे बघा खजुरांची झाडं जे आपण खजूर वगैरे खातात ना त्याची झाड आहे भरपूर. बघा पूर्ण जंगल जंगल. बापरे रात भी हो गई है. बघा बघा बघा. अरे बापरे. इकडे चला आता थकलेली आहे. तर जिथेपर्यंत तर तिकडे खाली पाणी आहे. ते आता दिसणार नाही तुम्हाला ना. तर बघू शकता तिकडे पाणी आहे. पाणी आहे. तलाव आहे तलाव. आम्ही त्याला तळ बोलतो तळ. तुम्ही काय बोलतात गाईस सांगू शकतात. हे बघा इकडे पाणी आहे. बाकी तर तुम्ही बघितलं सगळं जंगल जंगलच आहे. पूर्ण जंगल. कोणाचाच आवाज नाही. बघू शकतात पाणी. कोणाचाच आवाज नाही अजिबात इकडे. आणि एकदम जंगल आहे.
आणि ह्या टायमाला इकडे यायचं म्हणजे एकदम डरावण्यासारखं वाटते की नाही. कोणाकोणाला हे बघा इथे एक झोपड्यासारखं दिसतंय रस्त्यावरती. ते कदाचित ना दुकान वगैरे असेल माहिती नाही. इथे एक आहे बांधलेला बस. बाकी तिकडे आहे रस्ता, तिकडे पण घर वगैरे असतील ते मी तुम्हाला दाखवते. बाकी रस्त्याला तर पूर्ण जंगलच आहे. तर एवढं मी सर्व दाखवायला गेले ना तर तुम्हा लोकांना ना भरपूर मोठा व्हिडिओ बनून जाईल. म्हणून मी थोडंसं थांबवते आणि पुढे गेल्यावरती जे घरं वगैरे येतील ते येतात. इथे एक विहीरसुद्धा आहे आणि ते पण एकदम आतमध्ये आहे. तर चला जाऊ. आणि तुम्ही मला पण बघू शकता. मला मी दिसते का? हाय हॅलो, मी दिसते का? हां. तरी मी आहे आणि बघू शकता तिकडे इकडे कोणच नाही आहे. पोरं आलेली आहेत ते बघू शकता. इथे पण पाणी आहे आणि पाणी आहे इकडे. अजून एक गाडी येते आणि बघू शकता तिकडे सगळी बघा कसं फुलं झाडं. वाव, कसं वाटतंय ना एकदम संध्याकाळचं टाईम. एक तिकडे घर आहे बघू शकतात गाईस. हे बघा आहे, कोणाकोणाला ओळखायला येते तर मी सांगू शकते. ते बघा किती आहे. हे बघा असं आहे हे गावाचा नजारा आहे. आणि हे बघा इकडे फुलं आहेत. इकडे कोणीतरी पेटवलंय तिकडे आग बघू शकतात. आग पेटवली. इकडे पण घर आहे आणि तिकडे मी बोलली ना की पुढे गेल्यावरती घर आहे अजून भरपूर लांब आहे. तर तिकडे पण घर आहे बघू शकतात. आणि इकडे सुद्धा हे खूप छान आहे. कसं वाटतं एकदम गोबर आहे इकडे गोबर. आणि बघू शकतात इकडे हे एक घर आहे. इकडनं घर आहे, इकडनं सुद्धा आहे. त्यांची वाडी आहे. तिकडे एक घर आहे, तिकडे पण घर आहे आणि फुलं वगैरे आहे तिकडे बघू शकता तुम्ही. जास्वंदीची आम्ही जास्वंदीची होतं. आणि हे बघा आणि भरपूर आता अंधार होत चालला. आणि त्यांचा वाड्यात आहे बघा. इकडे सुद्धा घर आहे. तर गाईस बघू शकता तिकडे पण एक घर आहे. आणि इकडे म्हणजे कसं एकदम संध्याकाळ पण झालेली आहे. तर मी बोलते ते तुम्हाला आवाज वगैरे काय व्यवस्थित येत नसेल, पण तुम्ही बघून ते समजू शकतात की तर आम्ही इकडनं आलो बघा. आणि अजून तर भरपूर लांब चालत जायचं आहे. तर मी कसं आता दाखवू. आता आम्ही अजून एक दुसऱ्या रस्त्यावरती निघूया. ह्या रस्त्यावरून एक तर बघा इकडे हा छोटासा अजून एक रस्ता आलेला आहे. आणि इकडे कोपऱ्यात घर आहे. इकडे पण एक घर आहे पण ते एकदम आतमध्ये आहे बघू शकता. हा बस आ गए. तर बघू शकतात गाईस सर्व असं आहे इकडे एरिया बघू शकता. ते बघा इकडे आतमध्ये पण एक रस्ता आहे म्हणजे वाट आहे. आम्ही त्याला वाट बोलतात. तर हे असं आहे बघू शकतात. आणि आमच्याशिवाय कोण आता तरी कोणच नाही. तिकडे अर्ध्या रस्त्यात तिकडे कोणीतरी होतं म्हणजे ह्याच्यात काय घेतलं आहे स्वय एवढा वजन लागत आहे. आईने परत बायला उचलून घेतलेलं आहे आणि पिशवी माझ्याकडे आहे. तर बघू शकतात. आणि हे असंच आहे भरपूर जंगल. मी हळूहळू का बोलते कारण इकडे आसपास कोणच नाही आहे ना. तर त्याच्यामुळे थोडंसं डर पण लागतं का नाही. त्याच्यामुळे एकदम हळूहळू बोलतं. बघू शकतात कोणच नाही आहे. तर मी थोडं तिकडे गेल्यानंतर परत तुम्हाला दाखवते.
आणि प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की हे आम्ही चाललो होतो हनुमाननगरला. आम्ही आलो बोईसरवरून आणि हनुमाननगरला चाललो तर तुम्ही रस्ता बघू शकता. मी रस्तासुद्धा दाखवते, मध्ये मध्ये तुम्हाला दाखवते थोडं थोडं. सायकल येते. तर आई आमची भरपूर थकलेली आहे आणि एक माणूस येतो आहे सायकलवरती. आई साईडला हो इकडं. तर ह्या लोकांना भरपूर आता तहान लागलेली आहे, कारण चालून चालून थकले ना, चालून थकलेत म्हणून. तर बाई पाणी पिते आणि मला, तर आता मी पण पाणी पिते काय. पिते का पकडा. तर आज पाणी पिऊन झालेलं आहे आणि भरपूर आम्ही थकलेलो आहोत. दाखवा आम्हाला काही नाही. हे बघू शकता ते कसलं झाड आहे. आम्हाला काय तुम्ही बघू शकता ते बघा, झाड आहे. तर रात्री संध्याकाळच्या टायमाला बघू शकतात पोरं येत आहेत ती चालत तिकडं. तर गाईस आता हे बघा इकडे पोचलो अर्ध्या रस्त्यात. हे बघू शकतात. आता हा इकडचा रस्ता, इकडून नाही रस्ता, भात लावायला हवा. तर आता आम्हाला विचार पडला कोणत्या साईडने जाऊ. रस्ता इकडे पण आहे, इकडे पण. हां इकडून जाऊ का इकडून जाऊ इकडे. तर गाईस फायनली आम्ही आता इकडनं चाललो, कारण काही समजत नाही तिकडनं जाऊ की इकडनं जाऊ. आणि रात्र पण झाले ना आता, रात्र व्हायला आले म्हणजे झाले, म्हणून काय कळत नाही. बघू शकता तिकडे एकदम बघा आतमध्ये कसं आहे बघा, कायच उजेड नाही. आणि इथे थोडा उजेड आहे म्हणजे रस्त्यावरती, आणि साईडला तर झाडं वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे एकदमच अंधार वाटते. आणि इकडनं पण एक रस्ता आहे म्हणजे, आणि एक इकडनं. तर आम्ही इकडनं नाही चालत, इकडनं चाललो. तर मी तुम्हाला थोडं दाखवेन. इथे एक घर आहे बघू शकता, इथे एक घर आहे. तर गाईस असा चिखल आहे आणि चिखलामधून मला जायचं आहे. उड्या मारत उडी बाबा, आणि ते लोक पण. तर बघू शकतात काय इकडे एवढा अंधार झालेला आहे. सावकाश सनू. तर मी आता बॅटरी पाडू का, बॅटरी चालू केली तरी पण एवढा खास उजेड नाही आहे. बघू शकता वरतीच उजेड दिसतोय पण खाली नाही दिसत काय. बघू शकत मागे बघा. आवाज येतो आहे कसला तरी. लावली आहे ना बॅटरी. तर आता आईने पण बॅटरी चालू केलेली आहे, कारण भरपूरच अंधार आहे इकडे. गाईस आता तर मी किचनमध्ये पाय दिला असता, तर पाय माझे पुढे चालले बघू शकता. हात पकडा पुढे जातो. चलता बघा. आता आई पुढे चालले, कारण अंधार भरपूर आहे ना, म्हणून आई पुढे चालले. तिला उचलून घेते, ये उचलून घेते. पुढे तर बघू शकतात किती डरावणं वाटते. एकदम डरावणं वाटते. तर मागे बघू शकतात तुम्ही कसा आहे रस्ता, कारण ते जोरात पण बोलायला भीती वाटते, कारण अंधार आहे ना, त्याच्यामुळे. तुम्हाला आवाज येतोय का माझा? थोडा वेळ थांबवते आणि जाते पुढे. काहीच बघू शकतात.
दिसतं इकडे. काहीच बॅटरी बंद करते मी. ओके, तरी चालू करते, दिसतं नाही. तर काहीच तिकडे घर आहे. तर गाईस असा रस्ता आहे, किचड किचड. आणि आम्ही इकडनं हे बघा, बघू शकता साईडला वा एक सायकल येते. काहीच थांबवते आता इकडे. अगर हे बंद केलं ना लाईट तर बघू शकतात असं आम्ही अंधारातून आलेले आहेत. आणि एक अजून रस्ता आहे, त्या रस्त्यावरती आता आम्ही पोचूया. जो मेन रस्ता आहे ना त्याच्यावरती पोचूया आता. तर तिथे तुम्हाला मी दाखवते. गाईज प्लीज पुरे व्हिडिओ जरूर बघा, पूर्ण व्हिडिओ. इथे एक आहे छोटंसं घर, किरण काच काय बोलतात त्याला, ते आहे. तर आता आम्ही परत एक फड कुत्र हे आई साईडला आहे बेटा, साईडला. गॅस गाडी येते आता आणि कुत्रा आमच्या मागे आले. गॅस बघू शकतात